कसा पुढे? अमित शाह साहेबांनी अतिशय स्पष्टपणे उद्धवजींना सांगितलं आहे, कारण उद्धवजी सीएए वर टीका करतायत. सीएए काय आहे तर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यामध्ये धार्मिक कारणाने ज्या हिंदू, बौद्ध, शीख, जैन किंवा ईसाई यांना धार्मिक कारणावरून प्रताडित केलं आणि त्यामुळे त्यांना भारतात यावं लागलं, तर ते शरणार्थी म्हणून भारतात आल्यानंतर त्यांना भारताची सिटिझनशिप द्यायचा हा कायदा आहे. आता याला उद्धव ठाकरे विरोध करतायत म्हणून स्पष्टपणे अमित शहानी त्यांना विचारलं, तुमची भूमिका काय सांगा. पाकिस्तानमध्ये ज्या हिंदूंवर अत्याचार झाला आणि तो अत्याचार झाला म्हणून ते भारतात आले, ज्या बौद्धांवर अत्याचार झाला म्हणून ते भारतात आले, त्यांना भारताची सिटिझनशिप द्यायची की त्यांना सेकंड क्लास सिटिझन म्हणून ठेवायचं. याचा उत्तर हे उद्धव ठाकरेंना द्यावं लागेल, पण ते देऊ शकत नाही, कारण आता उद्धव ठाकरे हे सुडो सेक्युलर झाले आहे. ते आता तुष्टीकरणाच्या नीतीमध्ये गेले आहेत, कारण त्यांना आता एक विशिष्ट वोट बँक पाहिजे, त्या वोट बँकेकडे त्यांचं लक्ष आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.